आपल्या सर्व पब्लिकला माहित तर असेल की आपल्या दीदीचं लग्न ठरलंय. लग्न तर ठरलंय, पण लग्न नेमकं आहे तरी केव्हा हा विचार तर सर्वांनाच पडला होता. आणि आज तुमच्या याच प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी हा ब्लॉग आहे. त्याच्यामुळे हा ब्लॉग ना तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि तुमच्या भावाला फॉलो करून घ्या. तर नमस्कार भानो, मी तुमचा लाडका ब्लॉगर विक्की. तर भानो, परत एकदा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. भानो आणि बहिणीनो, आपल्या दीदीचं लग्न ठरलं हे तर सगळ्यांनाच माहिती आहे, पण तारीख कोणालाच माहित नाही. आणि तुम्ही पण मनातल्या मनात सांगत असाल की यांनी दीदीचं लग्न ठरलं हे तर सांगून दिलं, पण तारीख का नाही सांगितली. तर भानो, त्याचा विषय असा की आतापर्यंत आम्ही नाही का तारीखच फिक्स केली नव्हती. त्याच्यामुळे मलाच काय माहिती नव्हतं, तर तुम्हाला काय सांगणार. पण आज फायनली आपली वाट पाहण्याची वेळ आज संपली. म्हणजेच की आज आपल्याला तारीख वगैरे सर्व काही कळणार होतं. आणि आज तेच तारीख फिक्स करण्यासाठी आपल्याला जायचं होतं इलखीला. मस्तपैकी सकाळी सकाळी आंघोळ वगैरे करून रेडी झालो आणि मग स्वतःचा चष्मा घालो आम्ही निघालो इलखीला जाण्यासाठी. आणि मग 320च्या स्पीड आम्ही पोहोचलो इलखीला. इलखीला आल्यानंतर तर सर्वात अगोदर मी आलो आपल्या आत्यांच्या घरी. मग थोड्या वेळा आत्यांच्या घरी थांबून मग मी आलो मावशीच्या घरी. भावनो, तुम्हाला पण विचार पडलाच असेल नाही की आपण तारीख फिक्स करायला नेमकं इलखीलाच का. तर भावनो, त्याचा विषय असा आहे की पुढचे पाहुणे नाही का इलखीलाच येणार होते, त्याच्यामुळे आम्हाला पण इलखीलाच यावं लागलं. आणि मग फायनली तारीख फिक्स करायचा ब्लॉग तर काढला नाही, पण आपली तारीख फिक्स झाली. ते कार्यक्रम संपल्यानंतर डायरेक्ट आलो आम्ही अनसिंगला. आल्यानंतर तर सर्वात अगोदर एक नेल कटर घेतला आणि मग ते घेऊन डायरेक्ट आलो पेट्रोल पंपावर. मग पेट्रोल टाकून 320च्या स्पीड आम्ही पोहोचलो घरी. आणि बनव ह्याच सोबत आजचा ब्लॉगचा पण शेवट इथेच होतो. आणि आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा.